प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. पुन्हा एकदा प्रभूच्या चरणाकडे त्याचा शब्द ऐकण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आणि धन्य ते जन त्याच्या चरणाकडे बसून त्याचा शब्द ऐकतात ते आशीर्वादित आहेत. हालेलुया. येशूने मरियेला म्हटलं, हालेलुया, ती धन्य आहेस. तिच्याविषयी मार्थाला सांगितलं, तू पुष्कळ गोष्टीविषयी धांदल आहेस, परंतु तुला एकाच गोष्टीचे अगत्य आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे आणि तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. देवाचे असे लोक आहेत की त्यांनी चांगला वाटा निवडून घेतलेला आहे, रोज देवाच्या वचनातून ऐकतात. हालेलुया. आणि तो त्यांच्यापासून काढून घेतला जाणार नाही. आणि म्हणून प्रभू येशू काय म्हणतो आणि त्याचा अर्थ काय आहे हे आम्ही समजून घेऊया. आणि प्रभूने आम्हाला चांगला उत्तम वाटा दिलेला आहे आणि तो सैतानाने आमच्यापासून हिरावून घेऊ नये म्हणून आम्ही तो घट्ट धरून ठेवायचा आहे. कारण शेवटल्या दिवसात लोक येथून तेथून मागे पुढे धावत फिरतील. हालेलुया. जग त्यांना लहानसं वाटेल आणि या धावपळीच्या जगामध्ये लोक इथून तिथून भटकत आहेत, फिरत आहेत. परंतु देवाचा शब्द ऐकण्यासाठी वेळ काढणारे ते धन्य तुम्ही आहात. आज जे तुम्ही त्याचा शब्द ऐकत आहात ते तुम्ही आशीर्वादित आहात. आणि म्हणून देवाच्या वचनातून गेल्या रविवारी आम्ही पाहिलं आणि जाणत होतो की प्रभू येशू ख्रिस्त, हालेलुया, याला शिष्य लोक ओळखू शकले नाही. त्यांच्या जीवनामध्ये काही आंधळेपण आलं, काही गोष्टी आल्या, ते गौरवी ख्रिस्ताला ओळखू शकले नाही. ते घाबरलेले होते म्हणून ओळखू शकले नाही. ते अज्ञान होते येशू ख्रिस्ताने जे काही सांगितलं होतं त्यामुळे. आणि म्हणून येशूने काही सांगितलेलं आहे त्याविषयी जर आम्ही अज्ञान असू तर या शेवटल्या काळामध्ये, या विपत्तीच्या काळामध्ये जे महामारी आलेली आहे, हालेलुया, वादळ वाऱ्याने, तुफानाने अनेक लोकांना ग्रासून टाकले, गिळून टाकलेलं आहे. आणि अशा प्रकारच्या कठीण स्थितीमध्ये आम्ही वर पाहूया, आपली डोकी उंच करूया. तो गौरवाचा राजा आमची वाट पाहत आहे, त्याच्या योजना आमच्या हितासाठी आहेत. आणि म्हणून ज्यावेळेला आम्ही पाहणार आहोत तेव्हा निश्चित रीतीने ही भीती आमच्यापासून निघून जाईल. जर देवाचं वचन आमच्यामध्ये राहतं तर या जगाची भीती, या रोगाची भीती, या जगावर आलेली संकट त्याने आम्ही भिवून जाणार नाही आणि ती आमच्या जीवनात येणार नाही. तर देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये स्थिर राहील. आणि म्हणून या गोंधळलेल्या स्थितीमध्ये, द्विधा मनस्थितीमध्ये शिष्य लोक ओळखू शकले नाही. म्हणून गोंधळामध्ये राहू नका, द्विधा मनस्थितीत राहू नका, त्याच्यातून बाहेर या. देवाचं वचनच तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढू शकते. तुमच्या जीवनामध्ये टेन्शन, हालेलुया, तुमच्या जीवनामध्ये आलेली कठीण स्थिती, देवाचं वचन तुम्हाला बाहेर काढू शकते. या जगातील कोणतीच शक्ती नाही आणि कोणतंच सामर्थ्य नाही. आणि म्हणून त्यावर ध्यान लावूया. जरी एक वचन वाचलं आणि पूर्ण दिवस त्याच्यावर ध्यान करत राहिला तरी तुम्ही आशीर्वादित आहात. हालेलुया. तर आज आपण पाहूया लूकाकृत शुभवर्तमानामध्ये. आणि गेल्या दिवसात आम्ही पाहत आहोत आणि आणखी त्याच्यातून काही गोष्टी पाहणार आहोत. 12वा अध्याय लूकाकृत शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि त्याच्यातून काही वचनं पाहणार आहोत. 29-30 पुढे पाहू. 28 पासून मी वाचतो. लूकाकृत शुभवर्तमान 12वा अध्याय 28 पासून. तर अहो अल्पविश्वासी, जे गवत आज रानात आहे व उद्या भट्टीत टाकले जाते, त्याला जर देव असा पोशाख घालतो तर तो किती विशेष करून तुम्हाला पोशाख घालील. 29. आणि आपण काय खावे किंवा आपण काय प्यावे यासाठी तुम्ही तर झटू नका व संशयी असू नका. संशयी मनाचेही राहू नका, कारण जगातील राष्ट्रे या सर्व गोष्टी मिळवायला झटतात, पण तुम्हाला याची गरज आहे हे तुमचा बाप जाणतो.
तर तुम्ही त्याचे राज्य मिळवायला झटा, म्हणजे त्यावर या गोष्टीही तुम्हाला मिळतील. महत्त्वाची गोष्ट वचन 30. कारण या जगातील राष्ट्रे या सर्व गोष्टी मिळवायला झटतात. या जगातील राष्ट्र, जगातील लोक ह्या सर्व गोष्टी मिळवायला झटतात, परंतु तुमचा पिता, तुमचा तारणारा, तुमचा येशू, आमचा तारणारा काय म्हणतो? पण तुम्हाला याची गरज आहे हे तुमचा बाप जाणतो. तर आज आपण विशेष करून या वचनाकडे लक्ष देणार आहोत. पहिली गोष्ट, अहो अल्पविश्वासी, काय म्हणतो? संशयी मनाचे राहू नका. अल्पविश्वास, संशय हा आम्हाला देवापासून, देवाच्या समक्षतेपासून, शांतीपासून दूर नेतो, आमच्या मनामध्ये भीती घालतो. आणि म्हणून अशा प्रकारची ही अल्पविश्वास, संशय हा देवाच्या विरुद्ध आहे. आणि शिष्य लोक अविश्वासामध्ये होते, अल्पविश्वासामध्ये होते, आणि त्याविषयी येशूने त्यांना दोष लावला. ओ अल्पविश्वासी, तुम्ही अजून का विश्वास धरत नाहीत? आणि शिष्य लोकांनी सांगितलं, आमचा विश्वास वाढण्यासाठी मदत कर. आम्ही जर त्याला विनंती करणार आहोत, आम्हाला मदत कर, तर तो आमचा मदत करतो. पेत्र बुडत होता आणि येशूला त्याने विनंती केली, प्रभूची वाचवा. तो चुकला होता, तरी येशूने आपला हात पुढे केला आणि त्याला वाचवलं. तर आज आपण पाहूया की तुमचा बाप जाणतो की तुम्हाला, हालेलुया, याची गरज आहे. पण तुम्हाला याची गरज आहे हे तुमचा पिता जाणतो. तर आपण पाहणार आहोत, पहिला स्तोत्रकर्ता काय म्हणतो. स्तोत्रकर्ता, स्तोत्रसंहिता 139 आणि त्याच्यामधून दुसऱ्या वचनात स्तोत्रकर्ता म्हणतो की तू दुरून माझे मनोगत समजतोस. आमचं मन दुरून पाहतो. परमेश्वर आमचं मनोगत पाहतो. आणि परमेश्वर या ठिकाणी, येशू या ठिकाणी म्हणतो की तुमचा बाप जाणतो कोणत्या गोष्टीची तुम्हाला गरज आहे. तर देवाचं वचन आज आम्हाला पाहायला मिळतं की आमचा बाप जाणतो आम्हाला काय खावं, आम्हाला काय पांघरावं, आम्ही कुठे राहावं, आम्ही कोणत्या कठीण स्थितीमध्ये आहोत हे आमचा बाप जाणत आहे. आणि म्हणून या स्थितीमध्ये प्रभू आमचं सहाय्य करायला समर्थ आहे. हालेलुया. 6 नाही 7 संकटातून यहोवा तुला सोडवील, 7तही तो तुझं रक्षण करील. आणि म्हणून प्रभूचं वचन आम्हाला म्हणतं की तू दुरून आमचं मनोगत, मन जाणणारा एकच आहे. सैतानाला मन कळत नाही. सैतान आमच्या अविश्वासाच्या बोलण्यावर कार्य करतो. हालेलुया. आणि तो विशेष करून देवाच्या लोकांच्या मागे लागतो, यासाठी की त्यांना विश्वासातून पाडावं. आणि म्हणून पहिली गोष्ट आपण पाहूया, काईन आणि हाबेल यांच्याविषयी. उत्पत्तीचं पुस्तक याचा 4था अध्याय 9 आणि 10 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. उत्पत्तीचं पुस्तक याचा 4था अध्याय आणि त्याचं 9 आणि 10, 8व्या वचनापासून वाचतो. मग काईन आपला भाऊ हाबेल याच्याशी बोलला, आणि असे झाले की ते शेतात असता काईन आपला भाऊ हाबेल याच्यावर उठला आणि त्याने त्याला जीवे मारले. नंतर यहोवा काईनाला म्हणाला, तुझा भाऊ हाबेल कोठे आहे? तेव्हा तो म्हणाला, मला ठाऊक नाही, मी माझ्या भावाचा सांभाळणार आहे काय? आणि तो म्हणाला, तू हे काय केलेस? परमेश्वर त्याला म्हणतोस की तू हे काय केलेस? तुझ्या भावाच्या रक्ताची वाणी जमिनीतून मला हाक मारते. हालेलुया. तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, परमेश्वर जाणत होता. हालेलुया. काईनाने काय केलेलं आहे, तरी परमेश्वर त्याला विचारतो, तुझा भाऊ हाबेल कोठे आहे? हालेलुया. तुझा भाऊ हाबेल कोठे आहे? परमेश्वर काईनाला, काईनाचं मन, मनातील विचार जाणत होता. काईनाने काय केलं हे जाणत होता. तरीही परमेश्वर त्याला प्रश्न विचारतो, तुझा भाऊ हाबेल कोठे आहे? तो त्याच्या तोंडातून ऐकू इच्छितो. जर कदाचित काईनाने म्हटलं असतं, मी चुकलो, प्रभू मला क्षमा कर, मला राग आला, हालेलुया,
परमेश्वराने त्याला अगोदरच सांगितलं होतं, बघ काईना, दाराशी पाप टपून बसलाय, तू त्याच्यावर अधिकार कर. तरी कायनाने ऐकलं नाही. हालेलुया. आणि तरीही परमेश्वराने त्याला एक संधी दिली होती. आणि परमेश्वर त्याला म्हणतो, काईना, तुझा भाऊ आबेल कोठे आहे? परमेश्वर जाणत होता. आज आपण पाहणार आहोत, परमेश्वर आमची स्थिती जाणतो. आमच्या मुखातून आम्ही कबूल करावं, प्रभू गेल्या दिवसात मी तुझ्या विरुद्ध गेलो, प्रार्थना केली नाही, वचन वाचलं नाही, तसंच भटकत राहिलो, टेन्शनमध्ये राहिलो, तुझ्याविषयी मी विरुद्ध विचार केला, तुझ्या वचनाविरुद्ध विचार केला. हालेलुया. आम्हाला परमेश्वर हालेलुया आमच्या मुखातले शब्द जाणू इच्छितो. आणि ज्यावेळेला आम्ही कबूल करून प्रभूकडे शरण येणार आहोत, निश्चित रीतीने आमची स्थिती बदलणार आहेत. कारण शेवटल्या दिवसात, शेवटल्या काळामध्ये प्रकटीकरणात लिहिलेले लोकांवर भयंकर पीडा येणार आहेत. आणि त्या पीडामुळे ते आपल्या कर्माचा पश्चाताप करणार नाही, आपल्या मूर्तीपूजेचा पश्चाताप करणार नाही. आणि त्यामुळे हालेलुया आपल्याला पाहायला मिळतं, त्यांनी जिभा चावल्या आणि आकाशाच्या देवाची निंदा केली. हालेलुया, हालेलुया. तर प्रभूचं वचन आम्हाला म्हणतं की आम्ही प्रभूच्या चरणाकडे यावं, सर्व लोकांनी त्याच्या चरणाकडे त्याला हाक मारावी. कारण तो राजा आहे, तो उत्पन्न करता आहे, ही सारी सृष्टी त्याच्या समोर आहे. हालेलुया. तो क्षणात वादळ उठवतो. पहा, महामारी गेली, हालेलुया, एक आली, दुसरी आली, त्यानंतर आता वादळ, वारे, हालेलुया, तुफानं येत आहेत. हालेलुया. असं झालेलं आहे, आगीतून निघाला आणि फुफाट्यात सापडला. अनेक लोकांची स्थिती अशी होत आहे. हालेलुया. परंतु देवाने आम्हाला वाचवलेलं आहे, प्रभूने आम्हाला सोडवलेलं आहे. आणि म्हणून आपण प्रभूला धन्यवाद देऊया. हालेलुया. प्रभूचं वचन म्हणतं, 6 नाही 7 संकटातून यहोवा तुला सोडविल. आणि या कठीण स्थितीमध्ये आमच्यावर जरी महामारी आले, हालेलुया, कठीण स्थितीतून जात आहोत, काही घडू दे, तुझा आभारी मी सदा राहीन. हे आपल्या मुखातून शब्द निघू द्या. कारण हालेलुया आमच्या प्रियजनाविषयी तो योजना करत आहे. त्याच्या योजना हालेलुया असफल नाहीत, निष्फळ नाहीत, चांगल्यासाठी आहेत. यासाठी की आम्ही आज त्याच्याकडे लक्ष लावावं. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून या ठिकाणी काईनाला परमेश्वर म्हणतो, हाले, तुझा भाऊ आबेल कोठे आहे? आणि काईन परमेश्वराबरोबर बोलत आहे, निर्माण करणाऱ्या बरोबर बोलत आहे. हे विसरला, मी माझ्या भावाचा राखणदार आहे काय? अशा प्रकारची उत्तरं. हालेलुया. ही स्थिती त्याला शापामध्ये, हालेलुया, सर्व प्रकारच्या शापामध्ये घेऊन गेली. आणि म्हणून हा शाप ख्रिस्ताद्वारे आमच्या जीवनामध्ये तुटलेला आहे. येशूवर विश्वास ठेवणारे आम्ही धन्य आहोत. तुमच्या पूर्वपार आलेले शाप, तुमच्या वाडवडिलापासून आलेले शाप, हे सर्व ख्रिस्त येशूमध्ये विश्वास ठेवल्याने तुटले जातात. ती शांती, तो आनंद, स्वर्गीय आनंद या ठिकाणी आम्ही अनुभवणार आहोत. काही परिस्थिती उलथापालथ होऊ दे पृथ्वीची, हालेलुया, प्रभू तुला सोडणार नाही. तो दयाळू परमेश्वर आहे. आणि म्हणून नव्या करारातून आपण काही गोष्टी पाहूया. ज्यावेळेला शिष्य लोक मी मोठा आहे, हालेलुया, मी मोठा आहे असे म्हणत होते. आणि अशा स्थितीमध्ये असताना पाहूया लूकऋषवर्तमान याचा 9वा अध्याय, लूकऋषवर्तमान याचा 9वा अध्याय, आणि त्याच्यातून काही वचन मी पाहणार आहेत. प्रेज द लॉर्ड. लूकऋषवर्तमान 9वा अध्याय आणि 46वे वचन. आणि आपणामध्ये मोठा कोण आहे याविषयी त्यांच्यामध्ये वादविवाद उठला. तेव्हा येशूने त्यांच्या अंतःकरणाचे विचार जाणून एका बालकाला जवळ घेऊन त्याला आपल्या पाशी उभे केले. आणि त्याने त्यांना म्हटले, जो कोणी माझ्या नावाने या बालकाला अंगीकारतो तो मला अंगीकारतो, आणि जो कोणी मला अंगीकारतो तो ज्याने मला पाठवले त्याला अंगीकारतो. कारण तुम्हा सर्वांमध्ये जो सर्वाहून लहान आहे तोच मोठा आहे. हालेलुया. बऱ्याच वेळेला या जगामध्ये मोठं होण्यासाठी, वरची जागा मिळण्यासाठी, माझ्या भावाची जागा आहे ती मला मिळण्यासाठी आम्ही खेचाखेची करत असतो, बऱ्याचशा कुटील योजना करतो. हालेलुया. बऱ्याच वेळेला आमच्या जीवनामध्ये आम्ही मीपणा आणतो की मी मोठा व्हायला पाहिजे,
परमेश्वर जर तुला करू देतो, उंच करतो, तर कोणी तुला पाडू शकत नाही. हालेलुया. परमेश्वराचे कोट तुझ्या भोवती आहेत. किती शक्ती उठू द्या, काळी शक्ती उठू द्या, या अंधाराची घोर शक्ती उठू द्या, या मनुष्याची किती कपटी कारस्थान येऊ द्या, तो फोल करणारा, निष्फल करणारा आमचा प्रभू तारणार आहे. आणि म्हणून तो आमचे विचार जाणतो. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, शिष्यांचे विचार येशूने जाणले आणि तो त्यांच्या अंतःकरणाचे विचार जाणून त्यांच्यासाठी एक बालकाचं उदाहरण दिलं. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर आमच्या अंतःकरणाचे विचार जाणतो. आम्ही काय खावं, काय प्यावं, किती उंच व्हावं, हे परमेश्वरापासून आहे. परमेश्वर एखाद्या दरिद्र्याला, एखाद्या गरीब माणसाला उठवून, दारिद्र्यावरून उठवून तो सिंहासनावर बसवणारा परमेश्वर आहे. हालेलुया. तुम्ही शिकलेले असा अगर नसा, तुम्ही कोणत्या प्रकारचे, जंगलातले असा या शहरातले असा, जर देवाने मनात आणलेलं आहे, तुमच्याविषयी योजना केलेल्या आहेत, त्या चांगल्या आहेत, हिताच्या आहेत आणि आशीर्वादाच्या आहेत, तो निश्चित रीतीने तुम्हाला उंच करील आणि वाढवीन. कारण त्याने वचन दिलेलं आहे, मी तुला वाढवीनच वाढवीन, मी तुला आशीर्वाद करीन. त्याचं वचन कधीच खोटं ठरत नाही. आम्ही कमी भरतो आणि म्हणून आम्ही सर्व स्थितीत प्रभूला धन्यवाद देऊया. आमच्या जीवनात जे उणं झालेलं आहे ते भरून काढण्यासाठी. हालेलुया. शास्त्री आणि परुषी म्हणत होते, अब्राहम आमचा बाप, अब्राहम आमचा बाप. येशूने म्हटलं, अब्राहमाला या दगडापासून पोर तयार करायला परमेश्वर समर्थ आहे. परमेश्वर काही करू शकतो. जो परमेश्वराचा एक श्वास निघतो त्याने अनेक जीव तयार होतात. हालेलुया. त्याच्या श्वासामध्ये सामर्थ्य आहे आणि त्याच्या श्वासामध्ये अशी शक्ती आहे, अशुद्ध शक्ती आणि सर्व अंधाराची शक्ती, सैतान आणि दियाबल हे नष्ट होणार आहेत. आणि म्हणून तो आपल्या श्वासाने त्या दियाबलाला शेवटल्या काळात भस्म करणार आहे. आणि म्हणून तो सामर्थ्यवान आहे, तो जाणतो. या ठिकाणी शिष्यांच्या अंतःकरणात मी मोठा विषयी विचार चालले होते आणि येशूने हे विचार जाणले. हालेलुया. तर तुमचा बाप जाणतो तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज आहे. आज आम्ही पाहत आहोत. हालेलुया. तुमचा बाप जाणतो तुम्हाला त्याची गरज आहे. फक्त विचार कर सकाळी उठल्यानंतर, प्रभू याबद्दल तुला धन्यवाद. हालेलुया. तू दिला आहे म्हणून तुला धन्यवाद. पहा, परमेश्वर तुमच्यासाठी 24 तासात देतो की नाही. हालेलुया. तो जाणतो तुम्हाला चांगल्या गोष्टीची गरज आहे. तुम्हाला काय खावं, काय प्यावं ह्याची गरज आहे, हे तुमचा बाप जाणतो. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, मी मोठा. शिष्यामध्ये मनामध्ये ह्या गोष्टी चालल्या होत्या. येशूने जाणलं आणि एक बालक त्यांच्यासमोर उभा केला. या बालकासारखे झाल्याशिवाय तुम्ही स्वर्गराज्यात जाणार नाही. म्हणजे काय छोटं व्हायचं आहे? बालकासारखं हृदय लगेच ते विसरून जातं. हालेलुया. आपल्या एका लहान बालकाला तुम्ही उंच कडेवर बसवा कुठेतरी आणि त्याला म्हणा, उडी मार, मी झेलतो. तुम्ही पकडा अगर नका पकडू, तो विश्वास ठेवतो. त्या भोळ्या भाळ्या अंतःकरणाने तो झेल टाकतो. हालेलुया. आणि म्हणून अशा प्रकारचा विश्वास. हालेलुया. म्हणून येशूने म्हटलं, या बालकासारखं झाल्याशिवाय तुम्ही स्वर्गराज्यात जाणारच नाही. आणि दुसरं एक उदाहरण पाहूया. लूक शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि त्याच्यातलं 17 वचन. लूक शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 17 वचन. 15व्या वचनापासून वाचतो. या ठिकाणी येशू एक भूत काढलं आणि ज्यावेळेला भूत काढलं तेव्हा परंतु 15 वचन, परंतु त्यांच्यातील कित्येक म्हणाले, हा भूतांचा अधिकारी बाजलबुल यांच्याकडून तो भूते काढतो. 16 वचन, परंतु दुसरे कित्येक त्याची परीक्षा पाहण्यासाठी त्याच्याजवळ आकाशातील चिन्ह मागत होते. तेव्हा त्याने त्यांच्या कल्पना जाणून त्यांना म्हटले, आपसात फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड होते व घराविरुद्ध असलेले घर पडते. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, येशूने त्यांच्या मनातल्या कल्पना जाणल्या की येशूवर एक आरोप ठेवत होते. एक भूतग्रस्ताला येशूने बरं केलं. हालेलुया. आणि ते भूत काढल्यानंतर मुका बोलू लागला आणि हे आश्चर्य केलं त्यांनी
आणि ज्या वेळेला हे झालं तर कित्येक म्हणाले हा बाजलबूल भूतांचा अधिकारी त्याच्या सहाय्याने काढतो म्हणून हे भूत निघालं. आज देखील अनेक लोक तसे करतात. हालेलुया. आणि कित्येक लोक या ठिकाणी म्हटले, कित्येक त्याची परीक्षा पाहण्यासाठी बोलू लागले की आम्हाला चिन्ह दाखव. आणि येशूने हे मनात ते बोलत होते इतक्यात त्यांच्या कल्पना जाणून. हालेलुया. येशू आमच्या मनातील कल्पना जाणतो. तुमचा बाप हालेलुया तुम्हाला काय पाहिजे तुमच्या मनातील कल्पना जाणतो. हालेलुया. आणि म्हणून याद्वारे आम्ही प्रभूकडे चिन्ह मागू नये. प्रभू असं झालं तर मी प्रार्थना करीन, असं झालं तर मी तुझी सेवा करीन. नाही, प्रभूने आमच्यासाठी दरवाजा उघडलाय आणि सांगितलं जा साऱ्या सृष्टीला शुभवर्तमानाची घोषणा करा. जो विश्वास ठेवतो बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. हालेलुया. आम्हाला पहिला विश्वास ठेवायचा आहे, तेव्हा आम्ही तारण पाहणार आहोत. पहिलं तारण नाही, विश्वास ठेवतील त्यांचं तारण होईल. विश्वास ठेवणाऱ्याबरोबर ही चिन्ह असत जातील. चिन्ह नंतर आहेत, पहिला विश्वास आहे. आणि म्हणून आमच्या अंतःकरणातल्या कल्पना चिन्ह मागू नका. हालेलुया. विश्वास ठेवा या लहान बालकासारखा, साधा विश्वास. हालेलुया. येशू माझा तारणार आहे. आणि ते शिष्य या ठिकाणचे काही लोक म्हणत होते हा बाजलबूल जो भूतांचा अधिकारी आहे त्याच्या सहाय्याने भूत काढतो. परंतु येशूने ह्या त्यांच्या कल्पना जाणल्या. आज आम्ही काय विचार करत आहोत, प्रभू या महामारीपासून आम्हाला सोडवायला समर्थ आहे का? सोडविल का? आमच्या घरावर, आमच्या दारावर, आमच्या गावात, आमच्या बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती झाली. पहा, देवाच्या इच्छेशिवाय येशूने सांगितले 2 चिमण्या ज्या आकाशात उडतात त्याच्यातून जर एक मरून खाली पडायची आहे तर तुमच्या स्वर्गीय पित्याची इच्छा असावी लागते. प्रेज द लॉर्ड. एवढ्याशा चिमणीविषयी जर देव विचार करतो तर एवढा मोठा आमचा देह त्याच्याविषयी येशू काय विचार करतो? त्या चांगल्या कल्पना आहेत. तुमचा बाप जाणतो तुम्हाला याची गरज आहे. हालेलुया. तुमचा बाप जाणतो की हालेलुया तुम्हाला त्याची गरज आहे. कोणती गरज आहे? आणि म्हणून धन्यवाद द्या गरजेविषयी. उपकार स्तुती करा. हालेलुया. मला झोप येत नाही, मला चैन पडत नाही, मला ही गोष्ट मिळत नाही, प्रभू त्याबद्दल तुला धन्यवाद. माझा बिझनेस होत नाही, मला नोकरी नाही, प्रभू याबद्दल तुला धन्यवाद. प्रभू तू दे दे असं मागू नका. या जगातील अशा काही गोष्टी आहेत, त्याच्यातील 2 गोष्टी अशा आहेत, नेहमी मागतात परंतु कधीच तृप्त होत नाही. हालेलुया. आणि त्याच्यातील ही भूमी, पाऊस किती पडतो, पाऊस संपल्यानंतर पुन्हा आपली भूमी तोंड उघडते. हालेलुया. त्याच्यातील ही एक गोष्ट आहे. असे काही लोक आहेत फक्त दे दे. हालेलुया. प्रभू तसं कर, तू तसं कर. नाही, ही प्रार्थना नाही. प्रभूला उपकार स्तुती कर, धन्यवाद दे. त्याने केलेले तुझ्या जीवनात जे उपकार आहेत ते प्रत्येक आठव. तू कसा होतास आणि तुला कसं केलंस. हालेलुया. आम्ही गरीब, दीन, दरिद्री, पीडित होतो, त्याच्यातून आम्हाला बाहेर काढलं हे आठव आणि प्रभूला धन्यवाद दे. हीच प्रार्थना आहे. हालेलुया. अनेक राजे लोक आपल्याला पाहायला मिळतात. नेहेम्या पाहायला मिळतो. परमेश्वराकडे कशा रीतीने की तू आमच्या पूर्वजांना हे वचन दिलंय त्याबद्दल आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. याप्रमाणे तू त्यांना केलंस, राष्ट्रामधून चालवून आणलंस. हालेलुया. तर या गोष्टी आम्ही धन्यवाद द्यावात. प्रभू याबद्दल तुला धन्यवाद. आणि फक्त धन्यवाद ही आम्हाला उपकार स्तुती केलेलं प्रभूच्या राजासनापासून आमची विनंती हिसकून घेत असते आणि म्हणून त्याबद्दल धन्यवाद द्यावा. दुसरं उदाहरण आपण पाहूया. मत्ती लिखित शुभवर्तमान याचा 17वा अध्याय आणि 24 आणि 25. मत्ती लिखित शुभवर्तमान याचा 17वा अध्याय आणि 24 आणि 25. तेव्हा ते कफरनहूमात आले. तेव्हा पट्टीचा रुपया घेणारे पेत्राकडे येऊन म्हणाले, तुमचा गुरु पट्टीचा रुपया देत नाही काय? त्याने म्हटले, होय देतो. मग तो घरात आल्याबरोबर तो बोलण्याच्या अगोदर येशू म्हणाला, शिमोना तुला काय वाटते? प्रेज द लॉर्ड. येशूकडे शिमोन आला आणि बोलणार, प्रभू पट्टीचा रुपया मागायला आलेले आहेत. हालेलुया. आणि हे बोलण्याच्या अगोदर येशू आपल्या पेत्र, त्याचा शिमोन पेत्र शिष्य, याच्या हृदयाची कल्पना जाणली. हालेलुया.
तो बोलण्याच्या अगोदर येशू सांगतो त्याला की पट्टीचा रुपया कोणापासून घेतात, स्वतःच्या मुलापासून ते इतरापासून. हालेलुया. प्रभूकडे तुम्ही बोलण्याच्या अगोदर प्रभू जाणतो. हालेलुया. आमच्या पुढे येशूने त्यांच्या पुढे एक प्रश्न केला. हालेलुया. पेत्रा पुढे, आणि पेत्राला समजलं की प्रभूने माझ्या अंतःकरणातल्या गोष्टी जाणल्या. प्रभू तुझ्या मनातील गोष्टी जाणतो. प्रभू तुमचा बाप हालेलुया तो जाणत आहे, तुम्हाला याची गरज आहे. हालेलुया. आणि प्रभूने त्या पेत्राच्या मनातील कल्पना जाणली. हालेलुया. आणि आपल्याला पाहायला मिळतं, तुम्ही शिष्य आहात, जितके तुम्ही त्याच्या नावावर विश्वास ठेवलेले आहात ते तुम्ही त्याचे शिष्य. येशूकडे येणार आहात, तुम्ही त्याच्याकडे मागण्याच्या आधी तो जाणतो आणि तो तुम्हाला उत्तर देणार आहे. येशूकडे येणं म्हणजे त्याच्या सानिध्यात बसणं, त्याच्या सानिध्यात धन्यवाद देणं, त्याच्याशी जुळवलं जाणं. मन, आपलं मन, आत्मा त्याच्याबरोबर, आमचा आत्मा त्याच्या आत्म्याबरोबर अन्य भाषेद्वारे हालेलुया अनिर्वाच्य कण्यांनी मध्यस्थी करतो. हे आम्हाला कळत नाही. अन्य भाषा ज्या वेळेला आम्ही बोलतो त्यावेळेला परमेश्वराचा आत्मा, आमचा आत्मा देवाशी गोष्टी बोलतो, मध्यस्थी करतो. प्रेज द लॉर्ड. आणि आम्हाला कसली गरज आहे हे देवाचा आत्मा पिता जाणत आहे आणि आम्हाला त्यावेळेला देतो. आणि दुसरं उदाहरण पाहूया. मत्ती लिखित शुभवर्तमान याचा 9वा अध्याय 3 आणि 4 वचनात. या ठिकाणी एका पक्षघात्याला येशू बरे करतो. मग पहा, शास्त्रापैकी काही जण आपल्या मनात म्हणाले, हा दुर्भाषण करतो. तेव्हा येशू त्यांचे विचार जाणून म्हणाला, तुम्ही आपल्या अंतःकरणात वाईट विचार का करता? कारण तुझ्या पापाची क्षमा झाली आहे असे म्हणणे किंवा उठ चाल असे म्हणणे यातून कोणते अधिक सोपे आहे? हालेलुया. येशूने त्या शास्त्रांचे विचार, विरोध्यांचे विचार, येशू विरुद्ध कपट बोलणारे, येशूला कचाट्यात पकडणारे, येशूचे शिष्यांचे, येशूच्या विरुद्ध बोलणाऱ्याचे, येशू विरुद्ध, देवाविरुद्ध कार्य करणारा काईन, हालेलुया, प्रत्येकाचे विचार प्रभू जाणतो आणि त्याच्या आधीच तो उत्तर देतो. येशूने त्यांना म्हटलं, तुम्ही हालेलुया असा विचार का करत आहात? प्रेज द लॉर्ड. प्रभू हे प्रत्येक मन जाणणारा, तुला कसली गरज आहे तो दुरून आमचे मनोगत समजतो. आणि म्हणून प्रभू म्हणतो, भिवू नको, तुम्हाला त्याची गरज आहे हे तुमचा बाप जाणतो. तो यात तुमच्या बापाला संतोष आहे. हालेलुया. तुम्हाला देण्यामध्ये, तुम्हाला करण्यामध्ये, तुम्हाला वाढवण्यामध्ये, हालेलुया, तुम्हाला राज्य द्यावे, त्याच्या राज्यात आणावं, ह्यात आमच्या बापाला संतोष आहे. त्याची इच्छा नाही की आम्ही राज्याच्या बाहेर जावे, या नरकात जावे. प्रभूचं वचन म्हणतं की तुम्ही त्या हालेलुया राज्यात यावे, स्वर्ग राज्यात यावे, यात तुमच्या बापाला संतोष आहे. आमचा बाप याच्यात संतोष पावतो. आम्ही बऱ्याच वेळा म्हणतो, मी दुःखात आहे, कष्टात आहे, पीडित आहे, माझा नाश होईल. हो, पिता परमेश्वर पाहत नाही काय? येशू पाहत नाही काय? नाही, प्रभू पाहत आहे. हालेलुया. तर प्रभू जाणत आहे. तर शेवटचं आपण पाहूया. तो म्हणतो, भिवू नका, तुम्हाला राज्य द्यावे, यातच तुमच्या बापाला संतोष आहे. संतोषाने देणारा देवाला आवडतो. जर आम्ही संतोषाने देतो तर आमच्या जीवनामध्ये काही कमी पडणार नाही. भरपुरी देणारा परमेश्वर आहे, परंतु आम्ही सर्वच गिळून टाकतो. हालेलुया. प्रभूचा भाग प्रभूला देत नाही. हालेलुया. आम्ही म्हणतो, हे लोन काढले, ते लोन काढलं, इथे गेलं, बा तिथे गेलं, आणि काहीच नाही. खालं किती? संतोषाने देणारा देवाला आवडतो. प्रभूला देण्याने, हालेलुया, प्रभू भिकारी नाही, पण आमच्या कृत्याने, देण्याच्या कृत्याने, भेट देण्याने परमेश्वराला संतोष होतो. आणि म्हणून प्रभूला कशात संतोष आहे? तुम्हाला राज्य द्यावं, हालेलुया, तुम्ही वाढावे, तुम्ही अधिक फळ द्यावं. आमच्या याच्यात बापाला संतोष आहे. हालेलुया. आम्ही संतोषाने द्यावं, याच्यात आमच्या पित्याला आनंद आहे, त्याला आनंद वाटतो. आणि म्हणून आज एक गोष्ट जाणूया. हालेलुया. पुन्हा एकदा मी वचन वाचतो. हालेलुया. 30 वचन.
कारण या जगातील राष्ट्रे या सर्व गोष्टी मिळवायला झटतात, पण तुम्हाला याची गरज आहे हे तुमचा बाप जाणतो. हालेलुया. आणि तर तुम्ही पहिल्याने त्याचं राज्य आणि त्याचे न्याय पण मिळवायला झटा, कारण याबरोबर तुम्हाला सर्व गोष्टी मिळेल. कारण तुम्हास राज्य द्यावे यात तुमच्या बापाला संतोष आहे. हालेलुया. आमचा बाप त्याविषयी संतुष्ट आहे. आम्ही त्याच्या राज्यात यावे. आम्ही काय आहोत हे अजून प्रगट पुढे झालं नाही. हालेलुया. आम्ही आहोत ख्रिस्त येशूत, पुढे काय होऊ हे अजून प्रगट झालं नाही, पण आम्ही त्याच्यासारखे होऊ, बदलले जाऊ क्षणात. त्या गौरवी शरीरामध्ये, त्या गौरवी राज्यामध्ये आम्ही जाणार आहोत. हालेलुया. तर या जगातील हमरी तुमरी, अरे तुरे, हालेलुया, भेदभाव, राग, कपट, द्वेष, एकमेकांचा हालेलुया राग, हे काढून टाकूया. ही वेळ दिलेली आहे प्रभूने पश्चाताप करण्यासाठी, प्रभूच्या जवळ येण्यासाठी. ज्यांनी पश्चाताप अजून केला नाही त्यांना पश्चातापासाठी वेळ दिलेला आहे. जे प्रभूपासून दुरावलेले आहेत त्यांना प्रभूकडे जवळ येण्यासाठी ही वेळ दिलेली आहे. लॉकडाऊन, हालेलुया. जे देवाच्या वचनापासून दूर गेलेले आहेत, वचन ऐकत नाही, हालेलुया, त्यामुळे आमच्या जीवनात गोंधळ होतो, आम्ही प्रश्नामध्ये समस्येत येतो. देवाच्या वचनाकडे या, सारे प्रश्न सुटतील. हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये सर्व प्रश्नाची उत्तरं आहेत. हालेलुया. तो प्रभू, त्याला संतोष आहे तुम्हाला त्याच्या राज्यात नेण्यासाठी. तो दयाळू आहे. तो काठी आणि तलवार घेऊन आज उभा नाही. आमचा देव दयेने त्या काल्वरी क्रूसावर आपले हात लांब करून आम्हाला हाक मारित आहे, माझ्या मुलांनो या. प्रेमाने आज हाक मारतो. पण दिवस जाईल, संकटाचे समय येतील, विपत्तीचे दिवस येणार आहेत, महासंकटाचा काळ येईल, तेव्हा आमच्यापासून ती वेळ कृपेची निघून जाईल. या कृपेच्या काळात अजून काळ संपला नाही. हालेलुया. हा कृपेचा काळ आहे, तोवर त्याला हाक मारूया. आपले डोळे बंद करू. स्वर्गीय सर्वसमर्थ पित्या, आकाश पृथ्वीच्या निर्माण करणाऱ्या, तू दयाळू आहेस. हालेलुया. तू जाणतो आम्हाला कोणत्या गोष्टीची गरज आहे. निश्चित रीतीने तू जाणत नाही असं एक देखील वाक्य, गोष्ट आमच्या जीवनात नाही. तू आम्हाला मागून पुढून वेळलं आहे. दावीद स्तोत्र करता म्हणतो, तू दुरून माझे मनोगत समजतोस. शिमोन पेत्राला बोलण्याच्या अगोदर तू म्हटलास, त्याचं मन जाणला. शास्त्री पुरुषी जे परीक्षा पाहत होते, ते बोलत अंतःकरणात बोलत असतानाच तू त्यांना उत्तर दिलंस. होय प्रभू, तुला धन्यवाद देतो. तू जाणणारा, मोठा भविष्यवादी, मोठा राजा, या सृष्टीचा निर्माण करणारा. या जगातले राजे आपल्या लोकांचं जाणत नाहीत. या पृथ्वीतील अधिकारी, कुटुंबातील मोठा व्यक्ती आपल्या कुटुंबातील व्यक्तीचं जाणत नाही, जाणू शकत नाही, सर्वच गोष्टी जाणत नाही. पण तू सर्व गोष्टी तुझ्या कळपाविषयी, तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्याविषयी जाणतो. आम्हाला दुरून ओळखतोस. आम्हाला राज्य द्यावे याच्यात तुला संतोष आहे, आणि ते देण्यासाठी तू तयार करण्यासाठी गेलेला आहे. ते तयार झालं म्हणजे येईन आणि घेऊन जाईल. होय प्रभू, आम्हासाठी तू आज जागा तयार करत आहे. आम्ही विश्वास ठेवतो, कबूल करतो. तुला धन्यवाद देतो. अनेक जे तुझ्या वचनापासून दूर आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही येथे आहोत. आमचं सहाय्य कर. आम्हाला अनेक गोष्टीची गरज आहे, हे तू जाणतोस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. सारा आदर, महिमा आणि गौरव आम्ही तुला देत आहोत. येशूच्या नावात मागतो म्हणून ते एक आणि मान्य कर. आमेन. गॉड ब्लेस यू. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. रोज आणि रोज आठवडाभर हे वचन ऐकूया आणि दुसऱ्यांना ऐकूया, शेअर करा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करा.